नमस्कार मंडळी, जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फ्लोरिडा राज्यातील दोन्ही बाजूला समुद्र आणि मध्ये रोड अशी अमेरिकामधली सर्वात आयकॉनिक रोड ट्रिप करणार आहोत। घड्याळात एक्झॅक्टली 8:18 झालेले आहेत। सकाळचा नाश्ता करून आता आपण मायामीवरून की वेस्टला जाण्यासाठी निघत आहोत। साधारण आपला 3 तास 15 मिनिटाचा प्रवास आहे। आपल्याला जवळपास 260 किलोमीटर जायचं आहे। पण या रूटची खास गोष्ट म्हणजे आपला संपूर्ण प्रवास हा समुद्रामधून जातो। जरी मॅपवरती 3 तास 15 मिनिटं दिसत असली तरी जाताना इतके सिनिक पॉइंट आणि फोटो स्टॉप आहेत की आपण थांबत गेलो तर आपल्याला 5 ते 6 तास लागतात। पण हा रस्ता आपल्याला अजिबात बोर होत नाही। पूर्ण रस्ता इतका निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे की आपल्याला ही रोड ट्रिप अजिबात बोर होत नाही। इथलं हवामान आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी नारळाची, आंब्याची, गुलमोहराची झाडं बघून आपल्याला कोकणाचीच आठवण येते। इथं तुम्हाला नकाशामध्ये दिसत असेल, मायामीवरून की वेस्टला जाताना समुद्रामध्ये छोटे छोटे अशी एकूण 44 बेटं आहेत आणि ही सर्व बेटे समुद्रावरती ब्रिज बांधून जोडले गेले आहेत। आपल्याला पहिल्यांदा की लार्गो नावाचं पहिलं बेट लागतं। हे बेट खरं तर डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करण्यासाठी खूप फेमस आहे। आता आपण ओव्हरसीज हेरिटेज ट्रेलवरती थांबलेलो आहोत। की वेस्टला जाताना रस्ता खूपच अरुंद आहे, त्यामुळे एका वेळी एकच गाडी जाते। आपल्याला रस्त्यात कुठेच थांबता येत नाही। पण जिथे सिनिक पॉइंट आहे तिथे गाडी पार्क करण्यासाठी जागा दिलेली आहे। खरं तर ही ट्रेल खूपच फोटोजेनिक आहे। या ट्रेलवरती लोक खरं तर मासे पकडण्यासाठी आणि चालण्यासाठी इथं येतात। निळाशार रंगाचं समुद्राचं पाणी बघून खरं तर मन शांत होतं आणि आपली नजर इथून हटतच नाही। एकाच समुद्राच्या पण कितीतरी वेगवेगळ्या छटा आपल्याला इथं पाहायला मिळतात। हा स्पॉट पाहून झाल्यानंतर आता पुढे जायला लागलो। की वेस्टला जाताना या रस्त्यावरचा निसर्ग आणि समुद्रकिनारी ही दिसणारी सुंदर घरं इतकी आकर्षक आणि मोहक आहेत की डोळे आपले खिडकी बाहेरून हटतच नाही आणि आपल्याला थोडंही क्षणभर कुठंच बोर वाटत नाही। आता आपण मॅरेथॉन बेटावरती पोहोचलेलो आहोत आणि आपल्या ट्रिपमधला सर्वात आयकॉनिक स्पॉट म्हणजे 7 माईल ब्रिज। हा ब्रिज मॅरेथॉन बेटावरती आहे। आता आपण 7 माईल ब्रिजवरती आलेलो आहोत आणि इथं जर तुम्हाला दिसत असेल तर इथं पार्किंगची सोय आहे, त्यामुळे तुम्ही इथे आरामात थांबून हा व्ह्यू इथं चांगला एन्जॉय करू शकता। खूप लोक इथं खास करून सायकलिंग करण्यासाठी, चालण्यासाठी इथं येत असतात। इथल्या समोरच्या ब्रिजवरून कार येताना जाताना दिसत असेल, हा आपला की वेस्टला जाण्याचा रूट आहे आणि त्याच्याच पॅरलल इथं हा 7 माईल असा ब्रिजचा स्पॉट आहे। खरं तर हा ब्रिज पहिला रेल्वे ट्रॅक होता।
काही कारणामुळे हा रेल्वे रोड बंद पडला. त्या रोडचाच काही जुना ब्रिजचा भाग आता इथं चालण्यासाठी, लोकांना सायकलिंग करण्यासाठी, सगळ्यांना बघण्यासाठी ओपन करून ठेवला आहे. त्यामुळं इथं अनेक टुरिस्ट इथं खास करून ओशन ब्रिज आणि सुंदर सिनरी अनुभवायला येतात. इथून जर तुम्ही सनसेट टाईमला जर इथं आला तर इथं सनसेटही खूप छान दिसतो. दोन्ही बाजूंना दिसणारा अटलांटिक ओशियन आणि गल्फ ऑफ मेक्सिकोचा सुंदर नजारा हा ड्राईव्ह अजूनच खास बनवतो. 1982 मध्ये सुरू झालेला हा ब्रिज ओव्हरसीज हायवेचा महत्त्वाचा भाग आहे आणि की वेस्टला जाणारा प्रवासातला आपला सगळ्यात मोठा बिगेस्ट हायलाईटपैकी एक मानला जातो. तुम्ही इथं अशा टुरिस्ट बसने सुद्धा इथं संपूर्ण ब्रिजची टूर करू शकता आणि व्यवस्थितपणे सगळा नजारा बघू शकता. सेवन ब्रिज पाहून काही फोटो सेशन करून आता पुढे की वेस्टला जाण्यासाठी निघालो. तुम्हाला इथं ब्रिज ब्रेक झालेला मध्ये दिसत असेल. हा तेवढाच भाग फक्त 7 माईल ब्रिजचा ठेवलेला आहे. की वेस्टला कारने जाण्यासाठीचा हा हायवे तुम्हाला आता दिसत असेल आणि बाजूला तुम्हाला हा रोड दिसत असेल. हा पूर्वीचा हा रेल्वे रोड जुना आहे. इथं आतमध्ये एक छोटंसं बेट इथं दिसत आहे. आता आपण बाहिया होंडा बेटावरती आलेलो आहोत आणि या बेटावरती बाहिया होंडा स्टेट पार्क फार फेमस आहे. या पार्कमध्ये जाण्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागते. कारमध्ये किती लोक आहेत त्यानुसार फी घेतली जाते. हे असं ठिकाण आहे जिथं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि शांत बीच आणि नॅचरल ब्युटी असा एकत्र एक्सपिरियन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो. इथं खास स्विमिंग करण्यासाठी या पार्कमध्ये लोक येतात. समोरच आपल्याला हा रेल्वे ब्रिज दिसत आहे आणि इथं तुम्हाला ही पांढरी लाईन काढलेली दिसत असेल. या पांढऱ्या लाईनच्या बॉर्डरपर्यंत तुम्ही इथं स्विमिंग करू शकता. इथं तुम्हाला कॅम्पिंग करण्याची सुद्धा फॅसिलिटी आहे. ॲडव्हान्स बुकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. पीक सीझनमध्ये इथं कॅम्पिंग करण्यासाठी फुल होतं. या पार्कमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी तुम्ही इथं करू शकता. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील किंवा तुम्हाला स्वतःला स्विमिंग करायचं असेल तर या पार्कला जरूर भेट द्या. कारण इथलं पाणी स्वच्छ आहे त्याच्यामुळं तुम्ही इथं स्विमिंग करू शकता. जवळच इथं कोरल रीफ असल्याने स्नॉर्कलिंगसुद्धा इथं करता येते. कायाकिंग, फिशिंग, कॅम्पिंग करण्यासाठी इथं तुम्ही टेंट किंवा RV साईटचा वापर करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं फोटोग्राफीसाठी अत्यंत सुंदर स्पॉट आहे. थोडा वेळ थांबून स्विमिंग झाल्यानंतर आता आम्ही की वेस्टला जाण्यासाठी निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडे आणि एका बाजूला समुद्र. इथं आल्यावरती आपण कोकणातच आल्यासारखं एकदम फील येतो. तर आता आपण कोकणात नसून आता आपण की वेस्टला पोचलेलो आहोत.
की वेस्टमध्ये फिरताना जाणवतं की इथं गाडी पार्क करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, आपल्याला जागा महत्त्वाची शोधावी लागते. इथं तुम्हाला रेंटवरती बाईकसुद्धा मिळतात, त्यामुळं बाईकवरून तुम्हाला की वेस्ट फिरायलाही मजा येते आणि जास्त पार्किंग करण्यासाठी शोधाशोध करावी लागत नाही. की वेस्टमधला सगळ्यात मोठा आयकॉनिक स्पॉट म्हणजे सदर्न मोस्ट पॉइंट बे. अमेरिकेचं सगळ्यात मोठं दक्षिणेकडील टोक मानलं जातं. या पॉइंटला आम्हालाही भेट द्यायची होती, पण तिथं रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे हा पॉइंट सध्या बंद आहे. पण याच पॉइंटपासून 2 ब्लॉक सोडल्यानंतर तिथं झॅकरी टेलर फोर्ट आहे. हा एक ऐतिहासिक फोर्ट आहे जो सिव्हिल वॉरच्या काळामध्ये मिलिटरी डिफेन्ससाठी वापरला जायचा. पण आज या ठिकाणी एक सुंदर पार्क आणि बीच स्पॉट आहे. या ठिकाणी हे पार्कमध्ये आत येण्यासाठी फी घेतली जाते आणि विशेष म्हणजे इथं गाडी पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. सनसेट होईपर्यंत हे पार्क ओपन असतं. इथं शेड असल्यामुळे तुम्हाला पिकनिकही करता येते आणि विशेष म्हणजे इथे बार्बिक्यू करण्यासाठी सुद्धा फॅसिलिटी आहे. हे समुद्रामध्ये ब्राऊन कलरचं जे दिसत आहे ते आहे सीवीड. पाण्यामध्ये जास्त लाटा असतील तर हे सीवीड किनाऱ्यावरती येतं, पण हे सीझनल असतं. हा बीच खरं तर खूपच सिनेमॅटिक आहे. इथं लोकांचीही खूप गर्दी आहे. बरेच लोक इथं पिकनिक करण्यासाठी आणि स्विमिंग करायला या बीचवरती येतात. फोर्ट बीच खरं तर शांत, नॅचरल आणि स्विमिंग करण्यासाठी उत्तम स्पॉट आहे. विशेष म्हणजे इथून क्युबा 90 मैल अंतरावरतीच आहे. बरेच लोक फुल डे एन्जॉय करण्यासाठी, पिकनिक करण्यासाठीच या स्पॉटला भेट देतात. स्टेट पार्कमध्ये काही वेळ घालवल्यानंतर आता पुढे निघालो. की वेस्टच्या प्रत्येक रस्त्यावरती फिरताना बाजूला आंब्याची, गुलमोहराची झाडे बघून आपल्याला कोकणाची आठवण आल्याशिवाय राहतच नाही. भामा विलेज मार्केट हे की वेस्टमधलं एक ऑथेंटिक लोकल मार्केट एरिया आहे. इथं जास्त करून आपल्याला कॅरिबियन कल्चरचा इफेक्ट दिसतो. इथं टुरिस्ट क्राऊडपेक्षा इथं जास्त आपल्याला लोकल वाईब अनुभवायला येते. आता आपण आलेलो आहोत की वेस्टवरील सीपोर्टवरती. की वेस्टवरून या पोर्टवरून तुम्हाला कोरल रीफ पाहण्यासाठी अनेक स्नॉर्कलिंग आणि बोट टूर्स इथं उपलब्ध आहेत. की वेस्टवरच्या कोरल रीफ्स पाहायच्या असतील तर तुम्हाला बोट टूर बुक करावी लागते. ही टूर एकूण 3 तासाची आहे. आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्हाला ही टूर करता आली नाही, पण तुम्हाला वेळ मिळाल्यास ही कोरल रीफ तुम्ही नक्की करा, कारण जगातील ही 3ऱ्या क्रमांकाची कोरल रीफ आहे. पोर्टवरती इथं साईडला रेस्टॉरंटही आहेत. पूर्वीच्या काळी भामा बेटावरील लोक इथं राहायला आली, त्यामुळं इथं आपल्याला पूर्णपणे कॅरिबियन स्टाईलची संस्कृती, इथलं जेवण आणि लाईफस्टाईल बघायला मिळते. इथं आपल्याला छोटे छोटे रस्ते आणि दोन्ही साईडला रंगीत अशी घरे दिसतात.
आपण आता बाहामा विलेजमध्येच आलेलो आहोत आणि इथं तुम्हाला ही लाईन लागलेली दिसत असेल. ही सर्व लोक ब्लू हेवन या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी आलेली आहेत. ब्लू हेवन हे की वेस्टमधील आयकॉनिक रेस्टॉरंट आहे. हे पूर्णपणे आउटडोअर रेस्टॉरंट आहे जिथं तुम्हाला झाडाच्या खाली बसून जेवता येतं. आम्ही ज्या टेबलवरती बसलेलो होतो तिथं आमच्यावरतीच असं आंब्यानी भरलेलं पूर्ण झाड होतं. की वेस्टमध्ये सगळीकडे तुम्हाला कोंबड्या पूर्णपणे अशा फिरताना मोकळ्या दिसतात. की लाईम पाय हा की वेस्टवरचा आयकॉनिक डेझर्ट आहे. चवीला गोड आंबट असा हा आहे. यामध्ये मुख्य करून की लाईम्स म्हणजे छोटे लिंबू वापरले जातात आणि हे लिंबू इथं की वेस्टमध्येच येतात. जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते लेखक अर्नेस्ट हमिंग्वे यांचं घर इथं म्युझियम म्हणून ठेवलेलं आहे. की वेस्टमध्ये जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर ड्युएल स्ट्रीटवरती तुम्हाला इथं शॉप्स पाहायला मिळतील. दिवसभर मायामी ते की वेस्ट प्रवास करून परत जायला निघालो. इथे तुम्हाला US-1 असा बोर्ड दिसत असेल. हा खरं तर US-1 हायवे आहे. हा अमेरिकेतील उत्तरेपासून दक्षिणेकडे इथे की वेस्टला या हायवेचा एंड होतो. हा रस्ता इथेच संपतो. इथेच एक माईल मार्कर 0 असा बोर्ड आहे. याचा अर्थ इथून पुढे US-1 सुरू होत नाही. इथंच या हायवेचा एंड होतो. आपलाही मायामी ते की वेस्ट हा रोड ट्रिप प्रवास इथेच संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.